नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण नवला कोंबरे या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो की ही MIDC आहे. अनेक नामवंत कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत. हजारो कामगार या ठिकाणी रोज ये जा करतात, परंतु या ठिकाणची सर्वात महत्त्वाची गैरसोय म्हटलं तर वावगं ठरणार नाही ते म्हणजे या ठिकाणी असणारा कचरा. आपण जर मागं पाहिलं तर या ठिकाणी हा नवला कोंबरे ग्रामपंचायतचा कचरा असो किंवा इतर ठिकाणचा कचरा असो, या ठिकाणी अनेक नागरिक येता जाता सुद्धा कामगार वर्ग सुद्धा असेल त्या ठिकाणी कचरा टाकतात. परंतु या ठिकाणचा परिसर जर पाहिला आपण तर अनेक नागरिक जात येत असतात किंवा जे परदेशी कंपन्या आहेत या ठिकाणी नवीन चालू होणार आहेत ते सुद्धा परदेशी पाहुणे या ठिकाणी येत असतात. परंतु या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना एक वेगळ्या प्रकारची दुर्गंधी येते. आपण पाहू शकता की मागं अक्षरशः कशाचा ढीग आहे. आपण जे या ठिकाणून जाणारे कोणी नागरिक असतील किंवा जे काही कर्मचारी असतील त्यांची थोडक्यात माहिती घेणार आहोत. आता या ठिकाणी काही कामगार वर्ग आता 3:30 वाजलेले आता काही कामगार वर्ग येत असतील. आपण त्यांच्याकडे थोडक्यात माहिती जाणून घ्या. मॅडम नमस्कार. आपण आता कंपनीतून आलेला आहात तर काय सांगाल, या ठिकाणी कचरा आहे, रोज आपण या ठिकाणी ये-जा करताय, काय समस्या जाणवते आपल्याला, काय सांगाल? खूप आम्हाला त्रास होतो. कंपनीत पण वास येतो, श्वास घ्यायला पण त्रास होत नाही आम्हाला. काय करावं असं तुम्हाला वाटतं प्रशासनाने? स्वच्छता ठेवायला पाहिजेत, म्हणजे नाही का त्रास होऊ नये. कंपनीतलं जे पण काम करते ना वर्कर्स लोक, त्यांना त्रास होऊ नये अशी काळजी घ्यायला पाहिजे. आता सरकारकडनं ते येत आहे प्रत्येक ठिकाणी स्वच्छता अभियान करावं, परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं स्वच्छता अभियान होताना दिसतच नाही. सर्व कामगार वर्ग असो किंवा ग्रामपंचायतचा कचरा असो या ठिकाणी पडतोय, परंतु त्याचा त्रास मात्र आपल्यासारख्या कामगार वर्गांना होतोय. काय सांगाल आणखी थोडक्यात आपण? तेच कचरा इथे टाकू नये, स्वच्छता थोडी बाळगायला पाहिजे. ह्याच्यामुळे समजा कचरा जर इथं राहिला तर काय होण्याची शक्यता, काय वाटतंय मला? आजार होण्याची शक्यता आहे ना. ठीक, काय सांगाल आपण, काय ओळख सांगाल आपली किंवा नाव सांगू शकता आपण? बोला, आपण काय सांगताय? थोडक्यात एक जरी लेडीज जरी बोलली तरी म्हणजे अनेक कामगारचा तोच मागणी असणार आहे की या ठिकाणी कचरा जो आहे तो निदान कमीत कमी उचलला जावा, जेणेकरून आता हे जर पाहू शकता आपण की या ठिकाणी थोडं पुढे तुम्हाला दाखवतो, तुम्ही थांबा पाहिजे तर. आता या ठिकाणी बघा, हा बटाटा आहे, म्हणजे ह्याच्यात बघा हा भाजीपाला आहे. अक्षरशः कोणतरी शेतकऱ्यांनी या ठिकाणी फेकून दिलेला आहे. पुढे जर पाहिलं तर आपण प्लास्टिक बंदी अनेक ठिकाणी केलेली आहे, परंतु प्लास्टिक बंदी म्हणजे सगळीकडे तुम्हाला प्लास्टिकच दिसतंय. म्हणजे या ठिकाणी समजा काही गाई म्हशी असतील किंवा काही कुत्रे असतील, भटकी श्वानं असतील त्या ठिकाणी येतील आणि या ठिकाणी डोंगर असल्यामुळं तरससारखे प्राणी देखील या ठिकाणी येतात. एखादे मनुष्य आणीची घटनासुद्धा या ठिकाणी होऊ शकते. आणि ह्या ठिकाणी बघू आता हे पोतं टाकलेलं आहे, म्हणजे साहजिकच हा ग्रामपंचायतचा कचरा नसून अनेक एखाद्याच्या नागरिकांचा जो घरातला कचरा आहे तो सुद्धा या ठिकाणी फेकलेला आहे. नागरिकांकडनं तीच मागणी होती की या ठिकाणी स्वच्छता निदान व्हायला तर हवी, परंतु जी कचराकुंडी त्याला एक व्यवस्थित कुठेतरी लोकेशन हवे, जे कुठेतरी गावाच्या बाहेर किंवा जेणेकरून कोणत्याही नागरिकांना त्रास होणार नाही. तर तळेगाव टाइम्स न्यूजमार्फत असं मी प्रशासनाला आवाहन करतो की या ठिकाणची जी कचराकुंडी ती त्वरित हटवावी किंवा निदान त्याला कुठेतरी जी जागा चांगली असेल त्या ठिकाणी ती स्थलांतरित करावी. धन्यवाद. आता आपल्यासोबत या ठिकाणी जाणारे दुसरे कामगार आहे, आपण त्यांच्याकडे थोडक्यात घेऊया. सर नमस्कार. काय सांगाल, आपण रोज या ठिकाणी जात असता, आता उन्हाळा तर आहे, कडक ऊन लागते, पण तुम्ही नाकाला रुमाल बांधलाय, तोंडाला काम बांधलाय, काय सांगाल? याचं कारण हे हा दिसतोय ना, हा सर्व कचरा आहे. या कचऱ्यामुळे रोज यायला जायला खूप जास्त त्रास होतो आम्हाला. बरं, अक्षरशः इथून यायचं जायचं म्हटलं ना रुमालच बांधावं लागतं, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि इथं जवळच मी कामाला आहे, इथं पण भरपूर वास येत असतो या कचऱ्याचा. अक्षरशः तिथं जायची सुद्धा इच्छा होत नाही. आता हे बघितलं तुम्ही, दाखवलं हे सगळं, हे किती घाणेरडा वास आहे इथे. याच्यावर काहीतरी कारवाई झालीच पाहिजे. बरं, काय करावं वाटतं तुम्हाला, प्रशासनाने काय करायला पाहिजे? नंतर प्रशासनाने आता काहीतरी निर्णय घेतला पाहिजे याच्यावर. आता तुमच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत हा प्रश्न नक्कीच पोहोचेल, तर याच्यावर प्रशासनाने काहीतरी योग्य कारवाई केली पाहिजे. नक्कीच. धन्यवाद.